नमस्कार, माझं नाव स्पर्श एकताटे. एक मनसैनिक म्हणून काल ठाण्यात घडलेल्या एका इन्सिडेंटबद्दल बोलण्यासाठी आणि माझं मत व्यक्त करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. काल ठाण्यात एक LGBTQ रॅली ऑर्गनाईज केली गेली होती. तर आमचं असं ठाम मत आहे की या रॅलीज आणि परेड्स जे ऑर्गनाईज केल्या जातात त्यांच्या मागे ऑर्गनायझर्सचं उद्देश हेतू त्यांची कम्युनिटी वाढवणं हे आहे. त्यांना जे राईट्स हवे होते त्यांना गव्हर्नमेंटने ऑलरेडी दिलेले आहेत. त्यांना लग्न करायची परमिशन मिळालेली आहे, त्यांना एकत्र राहायची परमिशन मिळालेली आहे. त्यांना सपोज एकत्र काय त्यांची गॅदरिंग करायची असेल तर ते 4 भिंतींमध्ये करू शकतात. रस्त्यावर हा तमाशा करण्याला काही अर्थ नाही. त्यांना समजा लोकांना फॉर्मली एज्युकेट करायचं असेल तर ते एज्युकेशन बोर्ड्सकडे त्यासाठी ऍप्लिकेशन देऊ शकतात किंवा ती प्रोसिजर करू शकतात. रस्त्यावर ते जे हा जो तमाशा करतात त्याच्यानी लहान मुलं जे रस्त्यावरती फिरतात त्यांच्या मनावरती काय परिणाम होतो हा विचार का नाही केला जात आहे. जे बाहेरचे देश आहेत तिकडे असे शेकडो एक्झाम्पल आहेत की LGBTQ लोक पुढे जाऊन त्यांच्यामध्ये कुठला मानसिक रोग, वेगळ्याच प्रकारची कुठली विकृती, माणूस माणसाच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घालून त्याला रस्त्यावरती फिरवतोय आणि असे भलतेसुलते प्रकरण खूप असे एक्झाम्पल्स आहेत. तर अशी विकृती आपल्या कल्चरमध्ये नाही यावी म्हणून आमची पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे हात जोडून की असे कुठले परेड्स होत असतील तर कृपया करून यांच्या ऑर्गनायझर्सवरती कारवाई केली पाहिजे आणि गव्हर्नमेंट आणि रेलेव्हंट अथॉरिटीजकडे ही रिक्वेस्ट आहे की इव्हेंच्युअली या LGBTQ रॅलीज आणि पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन्सला तरी भारतात कम्प्लीट बॅन आणावा. आणि पुन्हा कधी समजा अशी रॅली ठाण्यात ऑर्गनाईज करण्यात येत असेल तर आमचा त्याला निषेध असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.